नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपल्याला खूपच मस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. तर आजच्या भागामध्ये आपण पाहिलं की अस्मिताईंनी आणि तिच्या घरच्यांनी या सचिनला जरा सुद्धा भाव दिलेला नसतो. त्यामुळे तो तिकडून निघून गेलेला असतो आणि जाताना त्याने ऐलान केलेला असतो की यापुढे मी अन्न पाण्याचा त्याग करतोय. तो सरळ आता साक्षीकडे जातो आणि इथे मात्र प्रेक्षकांनो, साक्षी त्याला एका वेगळ्याच प्रकरणात अडकवते. ती बोलते, चल आपण लग्न करूया, आपण किमान कोर्ट मॅरेज तरी करूया असं म्हणत असते. त्याला कोर्ट मॅरेज करण्यासाठी कोर्टमध्ये घेऊन येते. पण इथे मात्र प्रेक्षकांनो, एक वेगळाच प्रसंग घडतो. अर्जुनला कळून चुकलेलं असतं की हे दोघे कोर्ट मॅरेज करतायत आणि साक्षी चक्क जिवंत आहे. आणि तेव्हा आता तो रंगेहात धाड मारतो आणि त्यांना कसं रंगेहात पकडतो हे सगळं आपल्याला आजच्या भागामध्ये बघायला मिळणार आहे. आणि त्यानंतर या दोघांच्या लग्नाचं काय होतं ते सुद्धा बघूया. आजचा व्हिडिओ इतका इंटरेस्टिंग असणार आहे प्रेक्षकांनो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. महिपत आता हळू साक्षीला फोन करतो आणि फोनवरती सांगतो, हॅलो बाळा, लेकरा, अगं मी अण्णा बोलतोय. साक्षीला धक्काच बसलेला असतो. ती बोलते, अण्णा तुम्ही? अहो बोला ना, तुम्हाला फोन करायला चान्स कसं काय मिळाला? तेव्हा महिपत बोलतो, लेकरा ग ते सगळं सोड, मी आता जे काही सांगतोय ना ते आता नीट ऐक. त्या नागराजपासून आणि त्या चिचुंद्री प्रियापासून एकदम लांब राहायचं. त्यांचे फोनसुद्धा उचलायचे नाही आहेत. त्यांच्या बोलण्यात तू अजिबात येऊ नकोस बाळा. आणि अजून एक, त्या सचिनचं काय झालं? तो अजूनही तुझ्यासोबतच राहतोय का? तेव्हा साक्षी बोलते, नाही अण्णा, आज त्याचं काहीतरी महत्त्वाचं काम होतं, काहीतरी प्रॉब्लेम होता म्हणून तो तिकडे निघून गेलाय, येईलच पण तो. तेव्हा अण्णा बोलतात, ठीक आहे, पण तुमच्या लग्नाचं काय? त्याच्याशी तू लग्नाची बोलणी केलीस का? तेव्हा साक्षी बोलते, हो, पण त्याने एक मोठी अट ठेवली आहे, जोपर्यंत तुम्ही येत नाही तोवर तो लग्न काय करणार नाही. कारण त्याचं असं म्हणणं आहे की एखादी वडीलधारी व्यक्ती हवीच, ज्यांचा लग्नासाठी आपल्याला आशीर्वाद हवा. त्याशिवाय लग्नाची बोलणी पुढे जाणार कशी? आणि तसं पण त्याच्या बाबतीत मला जरासुद्धा श्युरिटी नाही आहे. मला जरा डाऊट वाटतोय. तेव्हा अण्णा बोलतात, पण का? अगं लेकरा, पटकन बोल, माझ्याकडे वेळ नाही आहे. तेव्हा साक्षी बोलते, का कुणास ठाऊक, एके दिवशी मी त्याचा पाठलाग केला होता, तर तो त्या अस्मिताला म्हणजे अर्जुन सुभेदारच्या बहिणीला भेटायला गेला होता. तेव्हा अण्णा बोलतात, बाळा, तुला आता एकच गोष्ट करावी लागणार आहे. तुला जर भारताच्या बाहेर सुखरूप जायचं असेल तर तुला त्या सचिनबरोबर लग्न हे करावंच लागणार आहे. तुझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नाही आहे बाळा. आणि हे लग्न तुला गुपचूप करायचं आहे, कोर्ट मॅरेज करायचं आहे, लक्षात ठेव. तो तुला म्हणेल की तुझ्या नातेवाईकांना वगैरे बोलव, पण या सगळ्यामध्ये तुला कोणालाच इन्व्हॉल्व करायचं नाही आहे. आणि खूपच हुशारीने तुला त्याच्याशी लग्न करायचं आहे. करता येईल ना तुला? साक्षी ठीक आहे बोल, त्याने फोन ठेवते. आणि अण्णांनी सांगितल्याप्रमाणे ती आता सचिनबरोबर लग्नाची स्वप्ने बघू लागते. तेवढ्यातच तिच्या घरची बेल वाजते. ती विचार करते, एवढ्या रात्रीचं कोण बरं आलं असेल? असं म्हणतच ती हळूच आता दरवाजा उघडते. पाहते तर काय, सचिन आलेला असतो. ती बोलते, सचिन तू? अरे इतका वेळ? नाही म्हणजे इतका वेळ तू कुठे होतास? तेव्हा सचिन बोलतो, अगं मी तुला सांगितलं होतं ना की माझी एक महत्त्वाची मीटिंग आहे. तेव्हा साक्षी बोलते, पण पूर्ण दिवस तू गायब होतास, पूर्ण दिवस तुझी मीटिंग सुरू होती का? तेव्हा सचिन वैतागतो आणि बोलतो, अगं मी तुला आधीच सांगितलंय ना, माझा पैशांचा जरा प्रॉब्लेम सुरू आहे, त्यामुळे सगळीकडे मला हातपाय मारावे लागत आहेत, समजून घे ना. तेव्हा साक्षी बोलते, हे बघ, तुला आता पैशांचं टेन्शन घेण्याची काही गरज नाही आहे. अण्णांचा आत्ताच मला फोन आला होता आणि त्यांनी मला सांगितलंय की ते पैशांची अरेंजमेंट लवकरात लवकर करतील. त्यामुळे तू आता पैशांची काळजी अजिबात करू नकोस. सगळं कसं व्यवस्थित आणि ठीक होणार आहे. आणि हे ऐकून तर या सचिनचा आनंद गगनात मावत नसतो. तो जोरातच ओरडतो, व्हॉट व्हॉट ब्युटिफुल, तू खरं बोलतेस? म्हणजे 5 लाखांची अरेंजमेंट झाली? तेव्हा साक्षी बोलते, हो, अण्णांनी केली आहे, पण हां, या सगळ्यामध्ये एक अट आहे. आणि अशा प्रकारे ती सुद्धा आता सचिनला ब्लॅकमेल करायला सुरुवात करते. कारण या सगळ्यामध्ये तिला सुद्धा स्वार्थ साधायचा असतो. तेवढ्यातच सचिन बोलतो, अच्छा, आत्ता माझ्या लक्षात आलं की काय अट असणार आहे. अण्णांना त्यांचे पैसे लवकरात लवकर रिटर्न हवे आहेत ना? पण ब्युटिफुल, तू अजिबात काळजी करू नकोस. ते मी आधी घेतलेले 1 लाख रुपीज आणि हे 5 लाख रुपये मी सगळे व्याजासकट परत करेन. तुझ्या अण्णांना म्हणाव, त्यांचे पैसे त्यांना व्यवस्थित मिळतील, टेन्शन घेऊ नका. तेव्हा साक्षी बोलते, नाही नाही, तसं अजिबात नाही आहे. हे पैसे तू परत नाही ना केले तरी देखील चालेल. माझेही पैसे तू परत नाही ना दिले तरीही चालतील. आणि हे ऐकून सचिनचे डोळे चमकतात. त्याला काहीच समजत नाही. तो बोलतो, सॅम, अगं हे काय बोलतेस तू? म्हणजे तू काय बोलतेस, मला खरं तर काहीच कळत नाही आहे, जरा एक्सप्लेन करून सांगशील का? तेव्हा साक्षी बोलते, हे बघ सचिन, आपल्याला लग्न करायचं आहे. नाही म्हणजे लग्न असं मोठ्याने करायचं नाही आहे, छोटंसंच कोर्ट मॅरेज करायचं आहे, जिथे फक्त तू आणि मीच हजर असणार आहोत, बाकी कोणी नसलं तरीही चालेल. आणि हे सगळं ऐकून तर या सचिनला पुरता शॉक बसतो. तो जोरातच ओरडतो, व्हॉट व्हॉट, हे काय बोलतेस तू? तेव्हा साक्षी बोलते, वाय नॉट,
नाही म्हणजे तुला माझ्याशी लग्न करायचं होतंच ना, मग आता इतका का बिथरलायस तू? हे बघ, तुला माझ्याशी लग्न करावंच लागेल, नाहीतर तुला आपलं नातं विसरून जावं लागेल. चॉईस इज युअर्स. आणि आता मात्र हा सचिन चांगल्याच दुविधा मनस्थितीमध्ये सापडलेला असतो. कारण आता त्याला ही सोने देणारी मुर्गी सोडायची नसते, म्हणजे अंड देणारी कोंबडी सोडायची नसते, हातातून गमवायची नसते. आणि त्यात ही साक्षी त्याला 5 लाख रुपये सुद्धा देणार असते. इवन त्याच्याकडून रिटर्नसुद्धा घेणार नसते. आणि त्यामुळे हा सचिन पूर्णपणे फायद्यात असतो. या सगळ्या गोष्टींचा विचार करून तो बोलतो, ठीक आहे, मी करतो तुझ्याशी लग्न, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. दुसऱ्या दिवशी आता मस्तपैकी आवरून वगैरे दोघेही कोर्टात आलेले असतात कोर्ट मॅरेज करण्यासाठी. आणि तेवढ्यातच कोर्टातला एक वकील, जो की अर्जुनचा खास मित्र असतो, तो आता या दोघांना पाहतो. आणि सचिनला पाहिल्यावर तो विचार करतो, या माणसाला कुठेतरी बघितलंय, पण कुठे कुठे लक्षात येत नाहीये. हां, आठवलं, हा तर अस्मिताईचा नवरा आहे, म्हणजे अर्जुनच्या बहिणीचा नवरा. पण या दोघांचं लग्न तर झालं होतं, हा तर भलत्याच मुलीशी लग्न करतोय. नाही, हे सगळं काहीतरी विचित्र आहे, हे मला सगळं अर्जुनला कॉल करून सांगायलाच हवं. असा सगळा विचार करून तो आता अर्जुनला फोन करतो आणि बोलतो, अर्जुन, एक खूप महत्त्वाची गोष्ट मला तुला सांगायची आहे. अर्जुन बोलतो, बोल ना, काय सांगायचं आहे? तेव्हा त्याचा वकील मित्र बोलतो, अस्मिताचा नवरा, तुझा जिजू, म्हणजे त्यांचं नाव काय मला माहीत नाही, पण तो ना एका भलत्याच मुलीशी लग्न करतोय. बाकीच्या ज्या काय फॉर्मॅलिटीज आहेत, प्रोसिजर्स आहेत, त्या झालेल्या आहेत. 15 मिनिटात त्यांचं लग्न लागेल. जर तुला जमत असेल तर लवकर ये. अर्जुन हे सगळं ऐकतो, त्याला पुरताच धक्का बसलेला असतो. तो विचार करतो, हा तर काल मोठ्या बडा इमारत निघून गेला होता की मी अन्न पाण्याचा त्याग करतोय, मला फक्त अस्मिच हवी आहे, आणि आता मात्र इकडे भलत्याच मुलीशी लग्न करतोय. नाही, मला जाऊन बघायलाच हवं, नक्की तो कोणाशी लग्न करतोय, हा सगळा काय प्रकार आहे, मला बघायलाच हवा. आणि अशा प्रकारे कसलाच विचार न करता अर्जुन आता सरळ कोर्टासाठी निघतो. इकडे आता या दोघांच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण झालेल्या असतात. साक्षी जाम खुश असते. साक्षीने मुद्दामच डोक्यावरती पदर घेतलेला असतो, जेणेकरून कोणी तिला तिथे ओळखू नये. तिला रिस्कच घ्यायची नसते. आता पटकन भारताच्या बाहेर निघून जायचं असतं लग्न करून. ती स्वतः स्वप्न रंगवत असते की आता आमचं लग्न होणार, मग मी भारत सोडून कायमची निघून जाणार आणि तिकडेच वसणार. सचिन आता साक्षीच्या गळ्यामध्ये वरमाला घालणार, तेवढ्यातच आपल्या अर्जुनची एंट्री झालेली असते. तो वरमाला त्याच्या हातातून घेतो आणि फेकून देतो. अर्जुनला तिथे पाहताच दोघांची सुद्धा चांगलीच टरकलेली असते. आणि एकदमच अर्जुनचं लक्ष साक्षीकडे जातं, पण तिने पदर घेतल्यामुळे त्याला काही तिचा चेहरा दिसत नाही. तो आता सान्नकन या सचिनचं थोबाड फोडतो आणि म्हणतो, कसा आहे सचिन, अरे तुला जरा सुद्धा लाज वाटली नाही? घरात तुझी प्रेग्नेंट बायको आहे, जी तुझ्यावर जीवापाड प्रेम करते, आणि तू इथे काय करतोयस? भलत्याच मुलीशी लग्न करतोयस. जनाची नाही, किमान मनाची तरी लाज बाळग. अरे स्वतःच्या बाळाची काळजी आहे की नाही तुला? परंतु हे सगळं प्रेक्षकांनो साक्षी पदरातून बघत असते, आणि तो पदर ट्रान्सपरंट असल्यामुळे तिला सगळं समोरचं दिसत असतं. स्वतःचा मृत्यू तिला समोर दिसत असतो अर्जुनच्या रूपात. आणि अर्जुनच्या तोंडून आसमी आणि सचिनचं सत्य ऐकून तिला सुद्धा पुरताच धक्का बसलेला असतो. आता एका क्षणाचा सुद्धा विचार करत नाही. तो साक्षीच्या डोक्यावरचा पदर उडून लावतो आणि साक्षीला समोर पाहून त्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो, जणू काय त्याच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. तेव्हा आता प्रेक्षकांनो आपला अर्जुन या साक्षी आणि सचिनची कशी वाट लावतो ते बघणं खूप म्हणजे खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. असेच अपडेट्स बघत राहण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा.